नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज सकाळी मंडईमध्ये गेले असताना एक आजी ही रानभाजी विकत होती आणि ही मी भाजी पहिल्यांदाच बघितली. त्यामुळे मी त्यांना विचारलं, आजी या भाजीचं नाव काय? तर त्यांनी याचं नाव मला सांगितलं की चौधारी शेंगा किंवा चौधारी शेंगा असं सुद्धा याला म्हणतात आणि डॉक्टर सांगतात की तुम्ही ही भाजी नक्की खा. तर मी त्यांच्याकडनं याची रेसिपी जाणून घेतली आणि ती शेअर करत आहे. आजींकडनं ही मी भाजी विकत घेतली, तर मी पाव किलो ही भाजी त्यांच्याकडनं विकत घेतलेली आहे. कारण मला त्यांनी रेसिपी शेअर केल्यानंतर मला उत्सुकता वाटली की आपण आता ही भाजी नक्कीच करून बघूया, चवीला कशी लागते किंवा कशी बनते हे मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी त्यांच्याकडनं ही भाजी विकत घेतली आणि आता ही भाजी मी आता 3 ते 4 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता या शेंगांना चारी बाजूनी अशी धार आहे, त्यामुळे याचं नाव चौधारी शेंगा असं पडलेलं आहे. आणि त्या आजींनी सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्ही ही भाजी आवर्जून खात जा. म्हणून माझी आणिक उत्सुकता वाढली आणि मी घरी आल्यावर नेटवर पाहिलं तर खरंच ही भाजी आपल्या आरोग्याकरता खूप फायदेशीर आहे. या भाजीमुळे आपली पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, हृदयाचे आरोग्य वाढते, तसेच हाडे मजबूत होतात. त्वचेसाठी सुद्धा ही भाजी गुणकारी आहे. तसेच शरीरातील पेशींच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या आरोग्याकरता ही भाजी खूप फायदेशीर आहे. आता या शेंगा मी चिरायला घेत आहे. तर त्याच्या देठाकडचा आणि खालचा भाग कापून घ्यायचा आहे आणि या बारीक अशा चिरायच्या आहेत. या दिसायला जाड असल्या तरी चिरायला एकदम सोप्या आहेत. अशा प्रकारे सगळ्या या शेंगा चिरून घ्यायच्या आहेत. आणि चिरल्यानंतर हे बघा, याचा सुंदर असा आकार आहे आणि मध्ये त्याच्या अशी बी असते. तर अशा प्रकारे या सगळ्या आता मी शेंगा चिरून घेत आहे. आता या भाजीकरता आणखीन काय काय साहित्य लागेल ते बघूया. इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता लागेल आणि इथे मी 2 टेबलस्पून मूग डाळ गरम पाण्यात साधारण अर्धा तास भिजत ठेवली होती, तर ही मूग डाळ लागेल. आणि इथे मी 1 पेर आलं आणि 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. आता इथे कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी ठेचलेलं आलं आणि लसूण घातलेली आहे आणि हे साधारण 1-2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. लसणीचा आणि आल्याचा छान खमंग वास आल्यानंतर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि आता कांदा थोडा गुलाबी रंगाचा होईपर्यंत हे परतून घ्यायचा आहे. कांदासुद्धा आता छान गुलाबी रंगाचा झालेला आहे. तर आता याच्यामध्ये मी या चिरलेल्या सगळ्या शेंगा घातलेल्या आहेत. साधारण 2 ते 3 मिनटं ही मी भाजी मंद आचेवर परतून घेतली आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि ही भिजवलेली मूग डाळ घातलेली आहे आणि परत एकदा हे छान मी एकजीव करून घेतलेला आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तसेच चवीनुसार मीठसुद्धा घालत आहे. परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी पाव वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर हे साधारण 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता याचं झाकण काढून बघूया. हे बघा, छान मस्त वाफ आलेली आहे भाजीला आणि भाजी छान शिजलेली आहे.
आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. कोथिंबीर घालून झाल्यानंतर भाजी परत एकदा छान मिक्स करून घेतलेली आहे. मस्त अशी आपली ही गुणकारी भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण ही सर्व करूयात. मस्त गरमागरम गुणकारी अशी ही चवदारी भाजी तयार झालेली आहे. बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला खूप अप्रतिम अशी ही झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्या आरोग्याकरता ही खूप गुणकारी भाजी आहे. तेव्हा तुम्हाला जर या शेंगा कुठे मिळाल्या तर जरूर ही भाजी करून बघा. धन्यवाद. बाय बाय.